माझा मित्र वैभव पुण्याला जात होता. मी त्याला आमच्या गावातील पाटीपर्यंत सोडलो, जिथे त्याला पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स भेटतील. तिथे जाताच मेघराज याने पावसाला सुरुवात केली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. वाटसरू त्यांच्या वाटेने निघाले आणि आमच्या गावातील शेतकरी पण घराकडे निघाले. पावसाळा असल्यामुळे मामा गावाला छत्री घेऊनच निघालेले आहेत. पाऊस थोडा वेळ थांबत होता, थोडा वेळ पडत होता, म्हणून आम्ही निवाऱ्यासाठी आमच्या गावातील बस स्टँड मध्ये आलो. थोड्या वेळाने परत पाऊस थांबला आणि आजचा क्लायमेट काही असा होता, सर्वत्र ढगांचा काळोख पसरला होता. अशा ढगाळ वातावरणात वैभवने त्याचा मोबाईल काढला आणि नेचरचे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं थोडंफार माझ्या मित्राच्या खांद्यावर आलेलं आहे, म्हणून तो जॉब करण्यासाठी पुण्याला जात आहे. आमच्या मराठवाड्यातील 30 ते 40% युवक हे पुण्याला जॉब करण्यासाठी किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जातात. पाऊस कमी झाल्यानंतर तिथे माझा मित्र पांडू आला. झिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये आम्ही दोघेही भिजलो होतो. वैभवची गाडी यायला वेळ होता, म्हणून आम्ही त्याला टाटा बाय बाय करून मी आणि पांडू आम्ही दोघे जण घराकडे आलो. ते पण पावसात भिजत.